सध्याच्या इराण, अमेरिका, इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेची 16 ते 20 विमाने पाडली गेली असावी, अशा प्रकारची माहिती समोर येते आहे. या माहितीकडे थोडं काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. याच्या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा भारत आणि पाकिस्तानच्या ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला विधानं केली होती, की भारताची 5-6 विमानं पाकिस्तानने पाडली आहेत, जे नंतर पूर्णपणे चुकीचं निघालं. तर म्हणून या त्यांच्या सध्याच्या विधानाकडे, की त्यांची स्वतःच्या एअरफोर्सची या लढाईमध्ये एका कमी ताकदवान शत्रूंनी जर 16 ते 20 विमानं पाडली असतील, तर त्यांच्या एअरफोर्सची अब्रू ही धुळीला मिळाली आहे. परंतु लक्षात ठेवा, या युद्धामध्ये पुष्कळसं दुष्प्रचार होतो आहे, अपप्रचार होतो आहे, इन्फॉर्मेशन वॉर हे सगळं चालू आहे. तर नेमका हा दावा किती खरा आणि खोटा याचंसुद्धा पद्धतशीरपणे विश्लेषण करणं हे गरजेचं आहे. आपण ज्यावेळेला विमानं म्हणतो, तर या विमानामध्ये 2 किंवा 3 प्रकारची विमानं सामील आहेत. एक तर ड्रोन्स, खास तर MQ-9 रिपर नावाचे जे ड्रोन आहे, हे अतिशय ताकदवान असं ड्रोन आहे. तर ही कमीत कमी 10 तरी शत्रूच्या हल्ल्यामध्ये पाडली गेली असावीत असं म्हटलं जातं. आणि ड्रोनमध्ये आपल्याला माहीतच आहे, की याच्यामध्ये वैमानिक नसतात, परंतु त्याची क्षमता ही खूप प्रचंड असते. दुसरी जी त्यांची टँकर विमानं आहे, एक टँकर विमान जे त्यांचं होतं KC-135 टँकर, हे रिफ्युअलिंग करताना आकाशामध्ये ते खाली पडलं आणि त्यांचे 6 जे सदस्य होते ते मृत्युमुखी पडले होते. याच्याशिवाय त्यांची 3 F-15 विमानं, ज्याला स्टेल्थ फायटर असं म्हटलं जातात, ही फ्रेंडली फायरमुळे पडली. म्हणजे काय, की या विमानांवरती इराणनी हल्ला केला नव्हता, परंतु त्यांचेच जे आखाती देशातलंच त्यांचं जे एअर डिफेन्स होता, त्यांना वाटलं ही शत्रूची विमानं आहे, त्यांनी फायर केला आणि मिसाईल लागल्यामुळे ही जी स्टेल्थ विमानं जी F-15 आहे ती पडली, की जे एक मोठं नुकसान मानलं जातं. आणि काही विमानं आणि काही म्हणजे ही जी धावपट्टीवरती होती, त्याच्यावरती ज्यावेळेला हल्ला केला होता इराणनी, त्यामध्ये काही विमानांचं नुकसान झालेलं आहे, परंतु ती पडलेली नाही. तर म्हणजे थोडक्यात काय सांगायचं, तर ड्रोन 10 पडली असावी, लढाऊ विमानं F-15 3 पडली असावीत, टँकर विमान 1 पडलं असावं, स्टेल्थ विमान हे मात्र महत्त्वाचं आहे. सर्वात जे अत्याधुनिक स्टेल्थ विमान आहे F-35, याचंसुद्धा नुकसान झालं आणि हे अमेरिकेचं सर्वात अत्याधुनिक विमान असं समजलं जातं. तर हे सगळं, तर म्हणजे विमानांचं नुकसान हे खूपच झालेलं आहे, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. तर याचं मुख्य कारण काय? याची 2-3 कारणं आहेत. एक तर ज्यावेळेला विमानं आपल्या स्वतःच्याच फ्रेंडली फायरमध्ये मारली जातात, याचा अर्थ असा आहे, की तुमचं आपापसातलं जे कोऑर्डिनेशन आहे ते चांगलं नाही. एकाच वेळेला ज्यावेळेला 2-3 राष्ट्र युद्धामध्ये सामील असतात, तर त्यावेळेला त्यांचं आपापसामधलं कोऑर्डिनेशन महत्त्वाचं असतं आणि ते यावेळेला कमी पडलेलं आहे. दुसरं, इराणनी या हल्ल्यामध्ये नेमका कसला वापर केला आहे, तर त्यांनी ड्रोन्सचा वापर केलेला आहे आणि त्यांनी अँटी एअरक्राफ्ट मिसाईल्सचा वापर केला आहे. आणि असं मानलं जातं, की जी काही विमानं म्हणजे जे काही ड्रोन्स पाडण्यात आली, तर त्याकरता इंटेलिजन्स, त्याकरता टार्गेटिंग करण्याकरता जी इन्फॉर्मेशन लागते, ही इन्फॉर्मेशन त्यांना चीननी किंवा रशियाने पुरवली असावी, कारण ड्रोनना पाडणं हे एवढं सोपं नाही आहे. याच्याशिवाय या भागामध्ये विमानांचा वापर हा प्रचंड केला जातो आहे. लक्षात असावं, की अमेरिका भारतासारखं जमिनी युद्ध कधीच करत नाही. त्यांना आपल्या सैनिकांना मारून घ्यायचं नसतं, म्हणून ते नेहमी केवळ आकाशातनं मिसाईल्स फायर करतात. त्यामुळे विमानांचा वापर हा खूपच होतो आहे. तर त्यामुळे विमानांचं नुकसान हे होणं स्वाभाविकच आहे. तर थोडक्यात एवढं नक्की, की कमी दर्जाच्या इराणच्या मिसाईल्सनी अमेरिकेच्या एअरफोर्सचं खूपच नुकसान केलेलं आहे आणि अमेरिकेची हवाई ताकद ही किती कमी आहे हे दाखवून दिलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा जो दुसरा भाग आहे, तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प ज्यांची जी विधानं असतात त्याच्यावरती किती विश्वास ठेवायचा. डोनाल्ड ट्रम्प रोजच काहीतरी वेगवेगळी विधानं करत असतात. कधी म्हणतात युद्धबंदी, कधी म्हणतात युद्धबंदी नाही, कधी म्हणतात युद्ध आम्ही जिंकतो आहे, कधी म्हणतात नाही आम्ही या भागामध्ये आता आमचे सैनिक वाढवतो आहे, कधी म्हणतात की आता होर्मुझची जी स्ट्रेट आहे ही उघडी राहील. परंतु
आजचंच उदाहरण घ्या की होर्मुझची स्ट्रेट उघडी राहील असं ते म्हणत होते आणि तसं झालं नाही तर आम्ही इराणवरती मोठा हल्ला करू म्हणत होते आणि नेमकंच त्यांचाच मित्र पाकिस्तान यांचं जे जहाज होतं ते होर्मुझमध्ये थांबवण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळे त्यांचं जे सतत बदल करणारी जी विधानं असतात त्याच्यामुळे सहयोगी राष्ट्रांमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे. अमेरिकेत गोंधळ पसरलेला आहे आणि विरोधकांना सुद्धा त्यांच्या या विधानांविषयी शंका येते आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो विश्वास आहे हा कमी झाला आहे. कारण डोनाल्ड ट्रम्प हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे कुठल्याही विषयावरती भाष्य करताना त्या विषयावरती जे तज्ज्ञ असतात की जसं अमेरिकेचं डिफेन्स डिपार्टमेंट, अमेरिकेचे जनरल्स ज्यांच्याकडनं माहिती न घेता मनाला जे येईल त्याप्रमाणे ते विधानं करतात. तर त्यामुळे त्यांची जी विधानं असतात ही म्हणजे केवळ एक त्यावेळेला त्यांच्या मनात काय आलं अशा प्रकारची विधानं असतात आणि त्याच्यामुळे त्यांची विधानं जर तुम्ही गेल्या 24 दिवसाची त्यांची विधानं जर चेक केली तर त्याच विषयावरती दर 2 दिवस झाले की ते परस्पर विरोधी विधानं करतायत असं दिसतं आहे. तर डोनाल्ड ट्रम्प एक व्यक्तिमत्व म्हणून एक अतिशय मोठा धोका आहे आणि हा धोका केवळ अमेरिकेलाच नाही तर जगालासुद्धा आहे. कारण त्यांना वाटलं की आपण इराणचं युद्ध जिंकू 1-2 दिवसामध्ये, जसं ते व्हेनेझुएला जिंकले होते ते झालं नाही आणि त्यांनी सगळ्या जगाच्याच अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का दिला नाही, परंतु त्यांनी अमेरिकेच्या सुद्धा अर्थव्यवस्थेला एक अतिशय प्रचंड धक्का दिलेला आहे आणि या युद्धामध्ये अमेरिकेचं जे नुकसान झालेलं आहे आर्थिक ते त्यांना परवडणारं नाही आहे आणि या युद्धामुळे अमेरिकेचे 75% लोक आज त्यांच्या विरोधात गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे रोजच स्वतःच्याच विरोधात काहीतरी वेगवेगळी विधान करणारं जे व्यक्तिमत्व आहे हे अमेरिकेकरता एक अत्यंत धोकेदायक ठरत आहे.